शादी में जाएंगे हम. मी फक्त सोडायला चाललो होतो. नंतर येतो. मी नंतर खायला येईल खायला. शूटिंग चालू आहे. मी फक्त जेवण हा? येईल जेवण करायला. हॅलो गाईज, मी आता कस्टमर करतो पिशवी पिशी काय कस्टमर करतो पिशी. चला मैत्रिणींनो, काय बघा ते साबणी बिबणी खाली रिचून घ्या म्हणजे गिरायकाला आले द्यायला दिसन तुम्हाला. मैत्रिणी चला आता आपण जाऊ घरी. आपल्याला घरी निघायचं आहे. बघा मी आले होते 5 वाजता दुकानामध्ये. मस्त खूप काम केलं येऊन दुकानामध्ये. हे कोणाचं पोरग आहे सांगा? ब्लॅक पॅटर्न. माझं आहे का? त्याची हाईट बघा, माझी हाईट बघा, बघू शकता तुम्ही. बघा काळा डॉन पण त्याचा जीव लय माझ्यामध्ये. काळा डॉन खूप प्रेम करतो माझ्यावर तो. जे त्याला असं वाटतं माझ्या आईची हौस नाही झाली पाहिजे. तो तिकडे ते ना त्याला असं वाटतं जेवढी आईने हौस केली तेवढी कमीच आहे. तेवढं साथ देतो मला. चला मैत्रिणी आता आपण जाऊ घरी. मस्त तयार हो. मग तयार होऊन कुठं जायचं आहे ते बघू आपण छान. तर मी जाते. मग मी तुला कॉल करते. मग घ्यायला ये मला. नाही मी अशीच अवतारात आले होते. त्या मैत्रिणीने बघा असं चढावं गेले. सकाळपासून 3-4 चक्रा होऊन जातात. आज नाही झाल्या. आज मी सकाळी ना दुकानात गेलेच नाही, कारण चढून उतरून नुसते पाय दुखायला लागले. तर आता गेले होते 5 वाजता दुकानामध्ये. आता जायचं आहे आपल्याला लग्नाला. आमच्या खालच्या दुसऱ्या मजल्यावरल्या भाभीला एक सांगितलेलं आहे. त्या भाभींनी बघा बोलत मी आता 5वर आली. असं होऊन जातं. बघा 4था आता माझा खाली आणि बोलत 5वर आली. तर चला ठीक आहे आता आपण पटकन तयार होऊ. मग तयार झाल्या भेटू. तर चला मैत्रिणीनं पटापटा तयार झाले, कारण लाईट गेलेली होती. मग तयार पण होता नाही आलं. येडवाकडं तयार झाले मैत्रिणींनो. इथं खाली आले दुसऱ्या मजल्यावर. आमच्या दुसऱ्या मजल्यावर केरळाच्या भाभी राहते. आता त्यांना पण आमंत्रण दिलेलं लग्नाचं, पण ते पण आवरतं आहे. तर मग म्हटलं आवरलं का नाही विचारू त्यांना आणि जाऊ. आता आपण जाऊ खाली. ते आपण येतील खाली. दीपकला खाली गेले फोन करू. तर चला निघू मैत्रिणींनो पटापटा लागलो. चलो शादी में जाएंगे हम. बोलू ना लग्नाला. मी फक्त सोडायला चाललो होतो. नंतर येतो. मी नंतर खायला येईल खायला. शूटिंग चालू आहे. मी फक्त जेवण येईल जेवण करायला. शूटिंग चालू आहे. शूटिंग कुठं गेला होता तुम्ही? तर दिसतच नाही. केरला भाभी. तुम्ही तर दिसतच नाही एवढ्यामध्ये. हा ना. अरे वो निकालो ले फड़ाई वो. चलो ना फटाफट टाइम हो गया. अरे मेरे को इतना टाइम नहीं उधर दुकान. अरे 4 व्हीलर निकालनी थी. वो ऊपर का निकालो दुकान में. मुझे डॉक्टर जब का था. नासिक शादी होगी ना तब निकलेगा. वही ना पड़ा. गुड्डी आली का? गुड्डी आली. हाँ अरे बाबा मुझे ना डॉक्टर का लेके जा रहे थे. मैं तुम्हारे लिए रुक गई. चला मैत्रिणींना आलो आपण इथे लग्नाच्या ठिकाणी. बघा आता नवरदेव अजून बाहेरच आहे. मस्त छान त्यांच्या पद्धतीने ते एन्जॉय करताय. सगळे लग्न एकदाच होतं 17 बाऱ्या नाही होत. तर छान अशाच पद्धतीने लग्न पार पाडलं पाहिजे. बघा ह्यांनी किती छान लग्न मस्त केलं. एकदम शांततेत आणि वारकरी संप्रदाय बोलवलेले त्यांनी मस्त असं स्वागतासाठी. तर छोटे छोटे वारकरी होते. मस्त टोप्या धोत्र नेसलेले. इतकं छान वाटायचं. काहीतरी नवीन पद्धतीनं केलं त्यांनी. खूप मस्त. चला तुम्हाला मी दाखवते. बघा इकडे वारकरी छोटे छोटे मस्त असे क्यूट. किती छान वाटते. तर धोत्र ते टोप्या घातलेल्या डोक्यावर. आता असं बघायला खूप कमी दिसतंय मैत्रिणी. तर चला मैत्रिणी बघा नवरदेव नवरी आले. त्यांच्या स्वागतासाठी किती छान वारकरी संप्रदाय म्हणजे टाळमृदुंगाच्या जोरामध्ये खूप छान त्यांचं स्वागत केलं. आणि नवरदेव नवरीच्या हातामध्ये विठ्ठल रुक्माईची जो फोटो दिलेली म्हणजे मूर्ती दिलेली. तर किती छान वाटू लागले. एकदम असं वाटलं. चला मैत्रिणींना आले बघा नवरदेव नवरी स्टेजवर मस्त बघा. आणि रुक्मिणी विठ्ठल रुक्माईचा जोडा असल्यासारखे दिसायला लागले. नवरदेव नवरीचा जोडा खूप भारी आहे. त्यांच्या हातामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिलेली आहे. वारकरी संप्रदाय बघा किती छान
छान नाचते तर टाळमृदुंगाच्या जोरात मस्त वाटायचं. असं वाटायचं की आम्ही पंढरपुरामध्येच आलेलो आहे आणि काहीतरी नवीन त्यांनी प्रथा काढली बाबा, नवीन केलं काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला. जुने लोक कसे होते, पहिले लोक, आता हे असं कुठं बघायला दिसतंय. नवरीची आई सांगत होत्या म्हणे आम्हाला या आड्यानं माझ्या भावाने दिली आहे. आता त्यांच्या भावाने खूप आड्या भारी दिली म्हणे, आम्हाला एवढं काही सुचलंच नव्हतं, पण त्यांच्या भावाचे खरेच धन्यवाद. मस्त त्यांनी आड्या दिली आणि छान वाटलं पंढरपुरात आल्यासारखं. खूप गर्दी होती लग्नाला आणि नवरीचा भाऊ बघू शकता इकडं इकडं या नवरीच्या बहिणी वगैरे बसलेल्या आहे मस्त. आणि इतकं छान असं वाटायचं पंढरपूरच आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून यांना दाद द्यायची. अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी यांनी सादर केलेला आहे. तर चला मैत्रिणी, लागलं बघा लग्न. आपण त्यांना छान त्यांचं आयुष्याच्या जोडीला मस्त त्यांचे सुखासमृद्धीचं जीवन जाऊ, त्यांना असा आशीर्वाद देऊ. बघा आता इकडं जेवण वगैरे चालू होते, जेवण वगैरे झाले. इकडे संसार बघू शकता मैत्रिणींना, किती म्हणजे एक ना एक वस्तू दिली संसारामध्ये. मी तर आश्चर्यचकित झाले. कुठल्या गोष्टीची कमी नाही, कुठली कसर नाही ठेवली त्यांनी, कुठल्याच गोष्टीला कमी नाही केलं. इतकं छान केलं त्यांनी लग्न, मला तर इतकं छान वाटलं. चला आता बघू आपण इकडे नवरीची आई कुठे, त्यांना सापडू. आपण त्यांना गिफ्ट वगैरे आणलेले ते देव मैत्रिणींनो. तर बघू शकत्या आहे इकडं नवरीची आई दिसल्या. आपण आपल्या गल्लीतले दुकानावर सांगायला आले म्हणे मावशी. अहो मला नाही जमलं, कारण आता हे गडबड जास्त. मी येणार होते सगळं. नवरीची आई आहे या. आता एवढं तुम्ही पण आहे ना नवरीच्या आई. तुमची पण पोरगी सगळ्याची. तर चला मैत्रिणी, मस्त आम्ही छान इतका एन्जॉय केला लग्नामध्ये. आता हे नवरीची आई, नवरीची बहीण आहे आणि इतका स्वभाव छान आहे त्यांचा पण, त्या मुलींचा पण, सगळ्या फॅमिलीचा स्वभाव चांगला आहे. तर चला काहीतरी माणसाला कोणाकडून काही शिकायला भेटतं. आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींना, मला माहितीच नव्हते माझे ब्लॉग एवढे लोक बघायला लागले. तर मला जेव्हा आता हळूहळू माहिती पडते तेव्हा आश्चर्यचकित होते मी सुद्धा मैत्रिणी. तर मला वाटलं नव्हतं की माझे लोक एवढे ब्लॉग बघतील, म्हणजे मी कधी विचार केला नव्हता मैत्रिणींना. खरंच कुठलंही काम ना असं करा तर आपल्याला पण लोकांनी आठवण करून ठेवली पाहिजे. असं म्हणतात ना, क्या याद करेंगे तुम, असंच काहीतरी. आणि मला खूप आनंद होतो आहे. मी 1.5 वर्षापासून मेहनत करते यूट्यूबवर, तर काही नाही, माझ्या मेहनतीचं फळ मला हळूहळू भेटतं आहे. आणि काम करत राहिलं पाहिजे सातत्याने, मेहनत करत राहिली पाहिजे सातत्यानं. आज अर्ध्या तासात अर्धवट काम सोडलं नाही पाहिजे मैत्रिणीनं. तर चला आता आपण इथं ना नवरीला छान मस्त भेटलो वगैरे, खूप मस्त वाटलं मला. चला आता मी निघाले, कारण दीपकला पण यायचं आहे. दीपकचं जेवण बाकी राहिलं होतं, त्याचा फोन यायचा मला. मग भाभीला म्हटलं, मी भाभी जाते, तुम्ही यानंतर मागून. आता त्यांच्या मुलीची मैत्रीण होती तर त्यांनी थोडं थांबून घेतलं. तर आलो बघा इथं किती मोठा हवे आहे आमचा. हा आग्रा हवे, आग्रा मुंबई हवे मैत्रिणीनं. तर चला आता आपण घरी जाऊ. चला मैत्रिणीनं आली मी घरी. बघा आता लग्नावरून मस्त छान, खूप छान लग्न केलं त्यांनी. मला तर इतकं आवडलं आणि एकदम शांततेत पार पाडलं. इतकी गर्दी होती, इतकी पब्लिक होती लग्नाला, बापरे. आणि खूप छान माणसं येते, त्यांचे स्वभाव पण सगळ्याचे इतके छान आहे. त्यांची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे मैत्रिणींना, 4-5 भाऊ येते. आणि नवरीची आई पण भेटल्या, त्या बघितल्या तुम्ही, खूप छान त्यांचा पण स्वभाव आहे. आता भरपूर दिवसापासून त्यांची माझी ओळख म्हणजे भेटलो नाही आम्ही भरपूर दिवसापासून आता, कारण त्यांचं इकडे येणं जाणं नाही. पहिले यायच्या दुकानावर येणं जाणं चालूच राहायचं. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, मस्त जेवण, स्वयंपाक पण छान होता, जेवण पण व्यवस्थित केले. काय लोक जेवत होते, किती स्वयंपाक म्हणजे वाटोळं होऊ लागला. इतकायला ताटाने तसंच लोक खरकट ठेवू लागले मैत्रिणींना.
असं माझा जीव तुळतुळ होऊ लागला. इतकं आईला मोठं मोठं ताटाने खरकटं पडायचं. तर किती म्हणजे खूप म्हणजे खूप छान लग्न केलं त्यांनी. मला तर खूप आवडलं मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, त्यांना आपण नवरदेवरीला मनापासून त्यांचा सुखाचा संसार जावो, इथून पुढं त्यांचं जीवन सुखी समृद्धीचं जावं, हेच आपण त्यांना आशीर्वाद देऊ मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, शुभरात्री सगळ्यांना. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन मैत्रिणींनो. तर चला ठीक.